गुड आफ्टरनून फ्रेंड्स. मी ऐश्वर्या अमृतकर तुमचं सर्वांचं टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या चॅनलवरती सहर्ष स्वागत करते. बघा मित्रांनो, 2025 तलाठी एक्झाम आहे, DMER आहे, अशा काही विविध प्रकारच्या सरळ सेवेच्या एक्झाम येणार आहेत मित्रांनो. त्यासाठी आम्ही काय म्हणतो, टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या चॅनलवरती काय मित्रांनो लाईव्ह लेक्चर घेत आहोत. 1 तारखेपासून काय मित्रांनो आम्ही लाईव्ह येणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला काय करायचंय, सबस्क्राईब करायचं आणि हीच लिंक काय म्हणून तुमचे मित्र-मैत्रिणी कोणतीही सरळ सेवाची एक्झामची तयारी करत असतात त्यांना पण काय मित्रांनो ही लिंक जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे त्यांना पण काय या संधीचा फायदा होणार आहे मित्रांनो. आम्ही रोज लाईव्ह लेक्चर घेणार आहोत. त्यात तुम्हाला गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी, मराठी, जीके हे सब्जेक्ट काय मित्रांनो एकदम बेसिक पासून शिकवले जाणार आहेत आणि एकदम एक्सपर्ट फॅकल्टी मित्रांनो त्यांना काय खूप म्हणजे कोणाला 30 वर्षाचा अनुभव आहे, कोणाला 20 वर्षाचा अनुभव आहे, कोणाला 15 वर्षाचा अनुभव आहे. सगळे काय एकदम एक्सपर्ट आहे आणि तुम्हाला काय सगळं एकदम बेसिक पासून काय शिकवलं जाणार आहे. म्हणून या चॅनलला काय करायचंय, सबस्क्राईब करायचंय आणि काय बेल आयकॉनला क्लिक करायचंय. तसंच आमचं काय टिक्कर मराठी सरळ सेवा भरती हे काय टेलिग्रामला हे पण आहे, त्याला पण काय तुम्हाला जॉइन व्हायचंय. तिथे पण काय आम्ही जे क्वेश्चन घेत आहोत पीडीएफ ते तुम्हाला तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजे तुम्हाला काय सरावासाठी काय क्वेश्चन पेपर मिळेल. म्हणजे पीडीएफ म्हणजे काय क्वेश्चन पेपर सारखं होईल. मग तुम्हाला काय ते क्वेश्चन सॉल्व्ह करायचे म्हणजे तुमचं काय त्याच्यात प्रॅक्टिस होणार आहे मित्रांनो. समजलं? मी तुम्हाला रोज दुपारी 3 वाजता बुद्धिमत्ताचं लेक्चर घेणार आहे. त्यात तुम्हाला काय एकदम बेसिक पासून काय एकदम ट्रिक प्रमाणे मी तुम्हाला शिकवणार आहे मित्रांनो. समजलं? मग बघा, आज आपण जो टॉपिक घेणार आहोत त्या टॉपिकचं नाव आहे विसंगत घटक मित्रांनो. मग बघा, आपण आपल्या पहिल्या क्वेश्चनकडे वळूया. बघा, काय आपला पहिला क्वेश्चन, खालीलपैकी गटात न बसणारे पद कोणते? गट दिलेला आहे, गटात न बसणारं पद ओळखायचंय. पहिला पद आहे 52, 91, 56 आणि 65. काय लॉजिक लागतंय सांगा बरं मित्रांनो याच्यात? काय वाटतंय तुम्हाला? काय कोणता पर्याय हा गटात बसणारा नाही? बघा, काय इथं 13चा पाढा तयार होतोय मित्रांनो. काय 13चा. 13 चोक 52, 13 साते 91, 13 पंचे 65. पण 13च्या पाढ्यात 56 येतो का? नाही. म्हणजे गटात न बसणारा शब्द कोणता आहे? पर्याय क्रमांक सी. 13 गुणिला 4 केलं तर आन्सर येणार आहे 13 चोक 56. नंतर 13 साते 91, 13 पंचे 65. पण 13च्या पाढ्यात 56 येतो का? नाही येत. म्हणून तो काय गटात न बसणारा शब्द आहे. पर्याय क्रमांक सी मित्रांनो. समजलं? एकदम सोपा टॉपिक आहे मित्रांनो. कोणता? विसंगत घटक. पैकीच्या पैकी मार्क्स देणारा टॉपिक आहे. बघा, खालीलपैकी विसंगत व गटात न बसणारा किंवा चुकीची संख्या ओळखा. मित्रांनो, सेशनला काय करायचंय? लाईक करायचंय. जास्तीत जास्त लाईक करायचं. जास्तीत जास्त मुलांपर्यंत काय हे सेशन शेअर करायचंय. म्हणजे त्यांना पण काय या टॉपिकचा या संधीचा काय फायदा होणार आहे. मी काय तुम्हाला एकदम बेसिक पासून शिकवते मित्रांनो. म्हणून काय तुम्ही सेशनला जास्तीत जास्त लाईक करायचं आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवायचंय. बघा, क्वेश्चन सांगितलं 41, 81, 73, 61. ह्याच्यात काय सांगितलं? चुकीची संख्या कोणती किंवा गटात न बसणारा शब्द अंक कोणता? मग काय लॉजिक लागतं इथे बघा. बाकी सर्व मूळ संख्या दिसताय, पण 81 ही मूळ संख्या दिसते का? 41 मूळ संख्या आहे, 73 मूळ संख्या आहे, 61 मूळ संख्या आहे. पण बाकी सर्व काय आहेत? मूळ संख्या. बाकी सर्व मूळ संख्या आहेत, फक्त 81 ही मूळ संख्या नाही. पर्याय क्रमांक डी. समजलं? जायचं पुढे. दिलेल्या अक्षर गटांपैकी विसंगत घटक ओळखा. खालील काय अक्षर दिलेले आहेत, त्यातून कोणता गट विसंगत आहे आपल्याला ते बघायचं आहे. बघा, पहिला पर्याय घेऊ आपण. BEH. बघा, बी किती नंबरला येतो? 2. ई किती नंबरला येतो? 5. एच 8 आणि के किती नंबरला येतोय? 11. काय लॉजिक लागतंय बघा. 2त जर 3 ऍड केले तर आन्सर काय येणार आहे? 5. 5त जर 3 ऍड केले तर आन्सर काय येतंय? 8. 5त जर 3 ऍड केले तर 8. 8त जर 3 ऍड केले तर आन्सर काय येतंय? 11. नंतर दुसरं बघा. जी, झे, एम, पी. जी किती नंबरला येतो? 7. झे किती नंबरला येतो? 10. एम किती नंबरला येतो? 13 आणि पी किती नंबरला येतोय? 16 नंबरला येतोय. बघा, 7त जर 3 ऍड केले
तर आन्सर येतंय 10. 10 मध्ये 3 ऍड केले तर 13. 13 जर 3 ऍड केले तर 16. इथे पण 3 3 आहे, इथे पण 3 3 आहे. नंतर चौथं बघा, LORU. तिसरं आहे LORU. यल किती नंबरला आहे? 12. ओ किती नंबरला येतो? 15. आर 18 आणि यू 21 नंबरला येतो. बघा काय लॉजिक लागतं याच्यात. किती? 12 3 ऍड केले, आन्सर आलंय 15. 15 3 ऍड केले, आन्सर आलंय 18. 18 3 ऍड केले, आन्सर आलंय 21. आता या सगळ्यांमध्ये 3 3 च लॉजिक लागतंय. मग आपल्याला समजायला पाहिजे की हे तिघं जर सेम आहेत तर मग चौथं काय आहे? गटात न बसणारं पद आहे. पण आपण काय सॉल्व्ह करून बघू. बघा, ORTW. ओ किती नंबरला येतो? 15. आर 18. टी 20 आणि डब्ल्यू किती नंबरला येतोय? 23. बघा 15 काय 3 ऍड केले 18. 18 किती ऍड केले तर आन्सर 2. 18 किती ऍड केले तर आन्सर काय येणार आहे? 20. 18 2 ऍड केले तर आन्सर येणार आहे 20. आणि 20 मध्ये जर 3 ऍड केले तर आन्सर आलंय 23. बघा सगळ्या ठिकाणी 3 3 दिसतोय, फक्त इथे काय आहे? 2 आहे. म्हणजे मग गटात न बसणारं पद कोणतं येणार आहे? ORTW. पर्याय क्रमांक डी. समजलं? काय सांगितलं होतं तिथे? दिलेल्या अक्षरगटांपैकी विसंगत घटक ओळखा. मग काय केलं आपण? लिहून घेतले सगळे अंक. नंतर काय त्यांना नंबर दिले, की कोण किती नंबरला आहे आणि नंतर ॲडिशन केली. नंतर सगळ्यांमध्ये काय 3 3 ॲड केले तर आन्सर येत होतं. पण इथे काय 18 2 ॲड केले तर आन्सर येत होतं 20. काय? 20. म्हणून हा काय विसंगत घटक झाला. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय? विसंगत घटक ओळखा. हा पण सेमच क्वेश्चन आहे मित्रांनो. चला तुम्ही पण सॉल्व्ह करा. नुसतं लेक्चर नका अटेंड करू. जवळ काय वही पेन घेऊन बसा मित्रांनो. तुम्हाला पण काय या सेशन म्हणजे या क्वेश्चनचं काय प्रॅक्टिस होणार आहे. नुसतं ऐकायचं नाही. जवळ काय वही पेन घेऊन बसायचं आहे. बघा CBA. सी किती नंबरला येतो? 3. बी किती नंबरला येतो? 2 आणि ए किती नंबरला येतो? 1. नंतर आर क्यू पी. आर किती नंबरला येतो? 18. क्यू 17 आणि पी किती नंबरला येतोय? 16. नंतर तिसरं बघा काय आहे? टी यू यस. टी किती नंबरला येतो? 20. यू किती नंबरला येतो? 21 आणि यस किती नंबरला येतो? 19. नंतर चौथं आहे ओ एन यम. ओ किती नंबरला येतो? 15. एन 14 आणि यम 13. बघा कसं समजणार की याच्यात विसंगत घटक कोणता आहे? बघा इथे 2 1 2 3 16 17 18 19 20 21 आणि इथे काय 13 14 15. पण इथे काय वेगळे अंक आहेत. काय 19 आहे 20 आहे 21 आहे. इथे काय विसंगत घटक कोणता येणार आहे? TUS. कोणता येणार आहे? TUS. पर्याय क्रमांक सी मित्रांनो. सगळ्या ठिकाणी उलट आहे, पण इथे आहे का? नाही, इथे वेगळं झालेलं आहे. 19 आहे 21 आहे आणि 20 आहे. म्हणून तो काय आहे? विसंगत घटक आहे. समजलं? जायचं पुढे. सेशनला लाईक करायचंय. गटात न बसणारे पद ओळखा. काय सांगितलं इथे? गटात न बसणारे पद ओळखा. बघा आर क्यू. आर किती नंबरला येतो? 18. क्यू किती नंबरला येतो? 17. तसंच दुसरं आहे सी आणि बी. सी किती नंबरला येतो? 3. बी किती नंबरला येतो? 2. नंतर तिसरं आहे यम यल. यम किती नंबरला येतो? 13. यल किती नंबरला येतो? 12. नंतर चौथं आहे व्ही आणि डब्ल्यू. व्ही किती नंबरला येतो मित्रांनो एबीसीडी मध्ये? 22. आणि डब्ल्यू किती नंबरला येतो? 23. बघा 17 18 2 3 12 13. पण इथे काय 22 23 आहे. इथे काय सरळ आहे, बाकी ठिकाणी काय उलट आहे. म्हणजे मग विसंगत घटक कोणता येणार आहे? व्ही आणि डब्ल्यू. पर्याय क्रमांक डी. समजलं? जायचं पुढे.
बघा नेक्स्ट क्वेश्चन काय, गटात न बसणारे पद ओळखा. बघा डी ई एफ जी. आता बाकी सर्व व्यंजन आहेत पण ई काय दिसतोय तुम्हाला, स्वर दिसतोय. ई काय स्वर आहे, बाकी सर्व काय आहेत, व्यंजन आहेत. म्हणून गटात न बसणारा शब्द कोणता येणार आहे, ई. पर्याय क्रमांक बी. बाकी सर्व काय आहेत, व्यंजन आहेत. आपले स्वर कोणते कोणते आहेत, ए ई आय ओ यू हे आपले स्वर आहेत आणि बाकी सर्व काय आहेत, व्यंजन आहेत. बाकी सर्व व्यंजन आहेत पण ई काय आहे, स्वर आहे. म्हणून गटात न बसणारा शब्द कोणता येणार आहे, पर्याय क्रमांक बी. एकदम सोपा टॉपिक आहे मित्रांनो. कोणता, विसंगत घटक. बघा तलाठी भरती 2025, त्यात तुम्हाला नगर परीक्षेत एमआयडीसी डीएमआर या सर्व इतर सरळ सेवा परीक्षांसाठी काय मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी 1 तारखेपासून लाईव्ह लेक्चर घेणार आहोत. त्यात तुम्हाला बघा मी बुद्धिमत्ता शिकवणार आहे. 3 ते 4 वाजता दुपारी माझं लाईव्ह लेक्चर असणार आहे. सामान्य ज्ञानचं 4 ते 5 असणार आहे. मराठी व्याकरणचं 7 ते 8 लाईव्ह लेक्चर असणार आहे. इंग्रजी व्याकरणचं 8 ते 9 लाईव्ह लेक्चर असणार आहे. अंकगणितचं 9 ते 10 लाईव्ह लेक्चर. हे सगळे काय मित्रांनो एक्सपर्ट फॅकल्टी आहेत. म्हणून तुम्हाला काय एकदम बेसिक पासून काय इथे शिकवलं जाणार आहे. मग तुम्हाला काय करायचंय, टिक्कर मराठी सरळ सेवा भरती हे ऍप प्ले स्टोअरला आहे, ते काय डाउनलोड करायचं आहे. आणि काय परत तसंच टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्रामला पण काय जॉईन व्हायचं आहे. आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल या चॅनलला काय करायचंय, सबस्क्राईब करायचंय मित्रांनो. चला जाऊ पुढे आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे. बघा काय सांगितलंय, गटात न बसणारे पद ओळखा. बघा त्यांनी काय सांगितलंय, गटात न बसणारे पद ओळखा. काय लॉजिक लागतंय बघा मित्रांनो इथे. बघा ट्रेन आहे, इथे काय मित्रांनो, इथे पण 2 स्वर दिसत आहेत आपले. सॉरी, स्वर कोणते कोणते आहेत आपले, ए ई आय ओ यू. ए ई आय ओ यू हे आपले काय आहेत, 5 स्वर आहेत. आता इथे बघा काय, ए आय हे स्वर आहे, ई ए हे स्वर आहे, ए आय हे स्वर आहे. हे दोघं काय जवळ जवळ येत आहे. पण याच्यामध्ये दिसतंय का जवळ जवळ, आय आणि ई आहे पण दोघं जवळ जवळ आहेत का, इथे काय आहेत, वेगवेगळे आहेत. म्हणून मग इथे गटात न बसणारा शब्द कोणता येणार आहे, ड्रायव्हर. पर्याय क्रमांक डी. सगळ्या ठिकाणी काय स्वर काय जवळ जवळ आहेत पण इथे स्वर जवळ जवळ आहेत का, नाही, इथे काय आहेत, वेगवेगळे आहेत. म्हणून मग याच्यात गटातनं बसणारा शब्द कोणता येणार आहे, ड्रायव्हर. पर्याय क्रमांक डी. समजलं, जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय, गटात न बसणारे पद ओळखा. चला कोण सांगता याचं आन्सर, कोण बनेगा करोडपती. चलो फास्ट कमेंट मध्ये सांगा याचं आन्सर, काय येणार आहे याचं आन्सर. एकदम सोपा क्वेश्चन आहे मित्रांनो हा. बघा काय माहिती का याच्यामध्ये मित्रांनो, आता इथे पण जवळ जवळ सेम शब्द आहे, डबल ई आहे, इथे डबल एन आहे, इथे डबल डी आहे. पण याच्यात डबल काही दिसतंय का, नाही. म्हणजे हा काय आहे, गटात न बसणारा पद आहे. काय सगळ्या ठिकाणी डबल डबल दिसतंय, इथे डबल ई आहे, डबल एन आहे, डबल डी आहे, पण इथे काही डबल दिसतोय का, नाही. म्हणजे मग गटात न बसणारं पद कोणतं आहे, पर्याय क्रमांक ए मित्रांनो. कोणाचं आन्सर करेक्ट आलं होतं मित्रांनो सांगा बरं कमेंट मध्ये. कोणी क्वेश्चन सॉल्व्ह केला होता, कोणाला लॉजिक बरोबर लावता आलं होतं. चला बघा नेक्स्ट क्वेश्चन काय, गटात न बसणारे पद ओळखायला सांगितलंय. इथे पण काय सांगितलं मित्रांनो, गटात न बसणारं पद ओळखायचंय. बघा जे के यल. जे किती नंबरला येतो, 10. के किती नंबरला येतो, 11. आणि यल किती नंबरला येतोय, 12. नंतर दुसरं आहे जी एच आय. जी किती नंबरला येतो, 7. एच किती नंबरला येतो, 8. आणि आय किती नंबरला येतो, 9. नंतर तिसरं आहे ओ पी क्यू. ओ किती नंबरला येतो, 15. पी किती नंबरला येतो, 16. आणि क्यू किती नंबरला येतो, 17. नंतर डी आहे चौथं, आय यल टी. आय किती नंबरला येतो, 9. यल किती नंबरला येतो, 12. आणि टी किती नंबरला येतो, 20 नंबरला येतो.
बघा कोणतं लॉजिक लागतंय, कोणता शब्द हा गटात न बसणारा आहे. बघा 10, 11, 12, 7, 8, 9, 15, 16, 17 पण इथे काय 9, 12, 20 इथे आहे का क्रमाने? सगळ्या ठिकाणी क्रमाने आहे. पण इथे आहे का क्रमाने? इथे खूप गॅप दिसतोय. 9 आहे, 12 आहे, नंतर 20 आहे. सगळीकडे क्रमाने आहे. म्हणजे चौथा पर्याय काय आहे? हा गटात न बसणारा आहे. ILT कोणता आहे? ILT हा पर्याय काय? गटात न बसणारा आहे. समजलं? जायचं पुढे. गटात न बसणारं पद ओळखा. काय मित्रांनो? याचं आन्सर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचंय. तुम्हाला हा टॉपिक कळाला का नाही कळाला मला लगेच कळेल. हा क्वेश्चन तुम्हाला काय मी होमवर्कला दिलेला आहे. ते दिलेला आहे होमवर्कला. एकदम सोपा क्वेश्चन आहे मित्रांनो हा पण. त्याच्यात किती डिफरन्स आहे ते बघायचं आहे आणि कोणता पर्याय हा गटात न बसणार आहे तो लगेच आपल्याला कळणार आहे. देणार तुम्ही याचं आन्सर कमेंटमध्ये नक्की द्या मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? गटात न बसणारे पद ओळखा. याच्यात पण काय सांगितलंय? गटात न बसणारं पद ओळखायचंय. बघा DGS. डी किती नंबरला येतो? 4. जी किती नंबरला येतो? 7. L 12 आणि S किती नंबरला येतो? 19. हे सर्व नंबर काय पाठ असणं गरजेचं आहे की कोणत्या अंकाला कोणता नंबर येतो. ते जर पाठ असेल तर मग आपल्याला क्वेश्चन सोडायला काय कमीत कमी वेळ लागतो. पेपरला वेळ कमी असतो. म्हणून काय आधीच आपण काय पूर्ण तयारी केली पाहिजे. आता काय काही दिवसात सरळ सेवेच्या खूप काही जागा निघत आहेत. तलाठीची आहे नगर. त्याच्यात काय आपण एकदम म्हणजे आपल्याला काय तलाठीची आपण तयारी करत असतो मग आपल्याला काय स्वतःमध्ये असा आत्मविश्वास पाहिजे की मला ह्या वर्षी तलाठी व्हायचंच आहे. म्हणून काय एकदम जिद्दीने एकदम चिकाटीने काय आपण अभ्यास केला पाहिजे. रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करायची मित्रांनो. आणि काय एकदम मन लावून असा अभ्यास करायचा आहे. बघा 4 मध्ये जर आपण 3 ऍड केले तर आन्सर काय आलंय 7. 7त जर आपण 5 ऍड केले तर आन्सर काय येतंय 12. 12 आणि 19 मध्ये काय 12 मध्ये जर आपण 7 ऍड केले तर आन्सर काय येतंय 19. नंतर दुसरं बघा 3, 5, 7 काय आहे 3, 5, 7 नंतर M, P, S, V. M किती नंबरला येतो 13. P 16, S 19 आणि V 21. सॉरी V 22 नंबरला आहे. बघा 13 जर 3 ऍड केले 16. 16 जर 3 ऍड केले तर आन्सर आहे 16. 19 मध्ये जर आपण 3 ऍड केले तर आन्सर येतंय 22. समजलं? जायचं पुढे. बघा इथं काय 3, 5, 7, 3, 3, 3 नंतर तिसरं आहे HKPW. HKPW. H किती नंबरला येतो 8. K किती नंबरला येतो 11. P किती नंबरला येतो 16 आणि W येतो 23 नंबरला. बघा 8 मध्ये जर 3 ऍड केले तर आन्सर येतंय 11. 11 जर 5 ऍड केले तर आन्सर येतंय 16. 16 जर 7 ऍड केले तर आन्सर काय येतंय 23. काय 8 मध्ये 3 ऍड केले 11. 11 जर 5 ऍड केले तर 16. 16 जर 7 ऍड केले तर 23. नंतर चौथं इकडे लिहिते मित्रांनो मी KNSZ. KNSZ. के किती नंबरला येतो 11. N 14. S 19 आणि Z किती नंबरला येतोय 26 नंबरला येतो. बघा 11 आपण 3 ऍड केले तर आन्सर काय येणार आहे 14. 14 जर आपण 5 ऍड केले तर आन्सर काय येणार आहे 19. 19 मध्ये जर आपण 7 ऍड केले तर आन्सर काय येणार आहे 26. बघा सगळ्या ठिकाणी 3, 5, 6 आहे. पहिल्या ह्याच्यात 3, 5, 6 आहे. फक्त दुसऱ्या ह्याच्यात 3, 3 आहे. 3, 5, 7, 3, 5, 7
सगळीकडे काय सेम दिसतंय, फक्त पर्याय दुसऱ्यामध्ये काय दिसतंय, 3-3 दिसतंय. म्हणजे मग गटात न बसणारा शब्द कोणता येणार आहे? पर्याय क्रमांक 2. कोणता आहे गटात न बसणारा शब्द? पर्याय क्रमांक 2 MPSV. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे? गटात न बसणारं पद ओळखायचंय. हा पण सेमच क्वेश्चन आहे. याच्यात पण काय गटात न बसणारं पद बघायचं आहे. कोणतं पद गटात न बसणारं आहे? बघा DEVW GHLN JKNO BCDE. बघा काय लॉजिक लागतं इथे? काय करणार आपण इथे? DEVW. डी किती नंबरला आहे? 4. ई किती नंबरला आहे? 5. व्ही आहे ते 22. डब्ल्यू आहे 23 नंबरला. समजलं? नंतर दुसरं आहे GHLN. जी किती नंबरला आहे तो? 7. H 8. L 12 आणि N 14 नंबरला येतो. नंतर तिसरं आहे JKNO. JKNO. जे किती नंबरला येतो? 10. K 11. N 14 आणि O किती नंबरला येतो? 15 नंबरला येतो. नंतर चौथं आहे BCDE. बी किती नंबरला येतो? 2. सी किती नंबरला येतो? 3. डी किती नंबरला येतो? 4 आणि ई किती नंबरला येतो? 5 नंबरला येतो. आपण आधी काय सगळे नंबर लिहून घेतलेत. आपल्याला लॉजिक लावायचंय. बघा काय लॉजिक लागतं याच्यामध्ये? 5 आणि 4 मध्ये 1 ऍड केला. 22 आणि 23 मध्ये काय 1 ऍड केला. 22 मध्ये जर 1 ऍड केला तर आन्सर काय येणार आहे? 23. 7 आणि 8. 7 जर 1 ऍड केला तर आन्सर काय येणार आहे? 8. 12 आणि 14. बघा याच्यात काय 2 ऍड करायचे. 12 जर आपण 2 ऍड केले तेव्हा आन्सर काय येणार आहे मित्रांनो? 14 येणार आहे. नंतर 10 आणि 11. 10 मध्ये जर आपण 1 ऍड केला तर आन्सर काय येणार आहे? 11. नंतर 14 आणि 15. 14 जर आपण 1 ऍड केला तर आन्सर काय येणार आहे? 15. 2 आणि 3. 2 जर आपण 1 ऍड केला तर आन्सर काय येणार? 3. 4 जर आपण 1 ऍड केला तर आन्सर काय येणार आहे? 5. मग बघा याच्यात गटात न बसणारं पद कोणतं वाटतंय? पर्याय क्रमांक 2. इथे काय 12 आणि 14 आपण इथे सगळ्यांमध्ये काय एक एक ऍड केला. फक्त इथे काय 2 ऍड केलेला आहे. इथे काय 12 आणि 14 आहे. इथे काय 2 ऍड केलेला आहे. मग गटात न बसणारं पद कोणतं येणार आहे? GHLN. पर्याय क्रमांक बी. समजलं? जायचं पुढे. एकदम सोपा क्वेश्चन होता. फक्त काय नंबर द्यायचे मित्रांनो आणि नंतर काय करायचंय की कशात काय ऍड केलेलं ते आपल्याला लॉजिक लावायचंय. गटात न बसणारं पद ओळखा. याच्यात पण तेच आहे मित्रांनो. काय सांगितलंय? गटात न बसणारं पद ओळखायचंय. बघा कसं सांगणार? आधी आपण नंबर लिहून घेऊ. CBEF. सी किती नंबरला आहे तो? 3. बी किती नंबरला आहे तो? 2. ई किती नंबरला आहे तो? 5 आणि एफ किती नंबरला आहे तो? 6 नंबरला येतोय. झालं. नंतर दुसरं आहे EDGH. ई किती नंबरला आहे तो? 5. डी किती नंबरला आहे तो? 4. जी 7 आणि एच किती नंबरला आहे तो? 8. सांगा बरं तुम्ही याचं आन्सर. मी नंबर लिहिते तोपर्यंत. आय एच के यल. आय किती नंबरला आहे तो? 9. एच 8. के 11 आणि यल 12. डी आहे GF एच जे. जी 7 नंबरला आहे तो एफ 6. एच 8 आणि जे 10. काय डिफरन्स वाटतोय? कोणता पर्याय हा गटात न बसणार आहे? सांगा बरं.
बघा 3 मधून 2 मायनस केले तर आन्सर काय येणार आहे 1. काय 3 मधून 2 मायनस केले तर आन्सर येणार आहे 1. 2 मध्ये जर आपण 3 ऍड केले तर आन्सर काय येणार आहे 5. काय केलं 2 मध्ये आपण 3 ऍड केले तर आन्सर आलंय 5. 5 मध्ये जर परत 1 ऍड केला तर आन्सर काय येणार आहे 6. तसंच 5 मधून आपण 4 मायनस केले तर आन्सर काय आलंय 1. 4 मध्ये जर आपण 3 ऍड केले तर आन्सर काय येतंय 7. 7 मधून 1 ऍड केला तर आन्सर काय येतंय 8. आधी मायनस केल्यानंतर काय प्लस केले. तसंच 9 मधून आपण 8 मायनस केले तर आन्सर काय येणार आहे 1. तर 8 मध्ये जर आपण 3 ऍड केले तर आन्सर काय येणार आहे 11 येणार आहे. 11 जर आपण 1 ऍड केला तर आन्सर काय आलंय 12. सगळ्या ठिकाणी सेम सेम दिसतंय. पर्याय कोणता अयोग्य असेल मित्रांनो लगेच लॉजिक लागलं पाहिजे काय आपल्याला कमीत कमी वेळेत क्वेश्चन सॉल्व्ह करायची प्रॅक्टिस करायची. जर तिघं सेम दिसताय मग चौथं काय असेल अयोग्य असेल लगेच टिक मारून मोकळं होऊन जायचं. पण मी तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवते हं. बघा 7तून आपण जर 6 मायनस केले तर आन्सर काय येणार आहे 1. तर 7 आणि 8 7त जर आपण 6 मध्ये जर 2 ऍड केले तेव्हा आन्सर काय येणार आहे 8 येणार आहे. इथे काय 6 आणि 8 आहे आणि 8 मधून काय आपण जर 8 मध्ये जर आपण 2 ऍड केले तेव्हा आन्सर काय येणार आहे 10. 8 मध्ये काय 2 म्हणजे सगळ्या ठिकाणी 3 1 आहे 1 3 1 1 3 1 पण ते काय 1 2 2 आहे. म्हणून मग गटातनं बसणारं पद काय आहे पर्याय क्रमांक डी. काय आहे पर्याय क्रमांक डी. समजलं जायचं पुढे. बघा शेवटचा क्वेश्चन आहे आपला वाला. गटात न बसणारं पद ओळखा. सांगा बरं याचं आन्सर तुम्ही पण. कोण कोण सॉल्व करतंय कोण बनेगा करोडपती कोण देणार याचं आन्सर. कोणता पर्याय हा गटात बसत नाही आहे सांगा बरं. यस टी आर. यस येतो 19 नंबरला. 20 टी येतो 20 नंबरला. आर येतो 18 नंबरला. ओ एन पी. ओ किती नंबरला येतो 15. एन 14. पी 16. आय एच जे. आय येतो 9 नंबरला. एच येतो 8 नंबरला आणि जे येतो 10 नंबरला. नंतर चौथं आहे के यल के यम. यल किती नंबरला येतो 12. के 11 आणि यम 13. चला नंबर लिहून दिले. काय लॉजिक लागतंय सांगा बरं. याच्यात कोणता पर्याय हा गटात न बसणार आहे. बघा 19 मधून जर आपण काय इथं -1 करायचंय. 20 मधून काय 19 मायनस केले तर आन्सर काय येणार आहे 19. नंतर इकडे काय आहे 20 मधून आपण काय 18 मायनस केले. काय 20 मधून जर आपण 18 मायनस केले तर आन्सर काय येणार आहे 2. तसंच 15 मधून काय 14 मायनस केले तर आन्सर काय येणार आहे 1. नंतर 14 मधून काय इथे काय केलेलं आहे ऍड केलेलं आहे. 14 मध्ये जर आपण 2 ऍड केले तर आन्सर काय येणार आहे 16. नंतर बघा 9 मधून जर आपण 8 मायनस केले तर आन्सर काय येणार आहे 1. 8 मध्ये काय 8 आणि 10 आहे. 8 मध्ये जर आपण 2 ऍड केले तर आन्सर काय येणार 10. नंतर 12 मधून जर आपण 11 मायनस केले तर आन्सर काय येणार आहे 1. 11 आणि 13 त्याच्यात जर 2 ऍड केले आपण 11 जर आपण 2 ऍड केले तर आन्सर काय येणार आहे 13. बघा इथे -1 आहे +2 आहे. -1 आहे +2 आहे. -1 आहे +2 आहे. पण इथे काय मायनस मायनस आहे. काय इथे मायनस मायनस आहे. म्हणून मग पहिला पर्याय काय येणार आहे हा गटात न बसणारा पर्याय येणार आहे. यस टी आर पर्याय क्रमांक 1. समजलं एकदम सोपा क्वेश्चन होता. कोणाकोणाचा आन्सर करेक्ट आलेलं आहे तुम्ही कमेंट मध्ये सांगा बरं. कोणाचा पर्याय पहिला आलेला आहे. बाय बाय मित्रांनो. टेक केअर. थँक यू. भेटूया उद्या दुपारी 3 वाजता. बाय बाय.